मी परशुराम जाधव एक मतदार म्हणून सगळ्या जनतेला आवाहन करतोय की काँग्रेसलाच मतं काय द्यायची याच्याबद्दलचा विचार आहे. काँग्रेसची सीट ही एक्झिक्युटिव्ह आहे, उच्च शिक्षित आहे, आपल्या गावातली आहे. तुम्हाला कुठलीही कारणाला लागलं, अडचण आली तर इथल्या इथे जाऊन विचारता येते. त्या परंतु विरोधी सीटाला तुम्हाला विचारता येणार नाही. त्यांचा राहणीमान वेगळा आहे, त्यांचा विचार वेगळा आहे आणि लादलेली सीट आणि लोकमतातनं उभा केलेली सीटमध्ये फरक आहे. लोकमतातनं सीट उभा केली असते तर आमचा काय सुद्धा विरोध नव्हता. फक्त कुणीतरी सांगायचं आणि कोणाला तरी सीट द्यायचं आणि कार्यकर्त्यांना मागे फिरायचं आणि कोणाचं ऐकायचं आणि ऐकणारा जो माणूस आहे ते 2 वर्षासाठी तिथं आहे. नंतर आरक्षण संपल, आमदार तिकडे जातील आणि इथं दुसऱ्याच्या ताब्याखाली तुम्हाला रचायचं आहे. म्हणून तुमच्या विचारानं तुमच्या यानं तुम्ही उमेदवार सिलेक्ट करा आणि काँग्रेसलाच मतं द्या. कारण का आता काँग्रेसचं वार आहे. शेजाऱ्याच्या गावाने विचार केला आहे लादलेले उमेदवार द्यायचं का नाही. एरंडोली म्हणा, बेडक म्हणा या मतदारसंघात विचार केला आहे. तसा तुम्ही विचार करावा अर्ध्याच्या सगळ्या मतदारांनी आणि एक मतानं काँग्रेसच्या हाताला प्रचंड मताने विजयी करावा एवढंच मी आवाहन करतो अर्ध्याच्या जनतेला. जय हिंद, जय महाराष्ट्र.